मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने शिवसेना सुप्रीमो बालासाहब ठाकरे के खिलाफ जो बयानबाजी की है, उसके खिलाफ पनवेल के शिवसैनिकों में काफी नाराजगी फैली हुई है। इन शिवसैनिकों ने पृथ्वीराज चौहान का विरोध करते हुए अपना आक्रोश जाहिर किया। बृहस्पतिवार को पनवेल नगर परिषद के नगर सेवक प्रथमेश सोमन के साथ शिवसैनिकों का एक शिष्टमंडल नायब तहसीलदार किरण सुरवसे से मिला और उन्हें एक ज्ञापन सौंपा। इस अवसर पर नगर सेवक प्रथमेश सोमन से हमारे प्रतिनिधि ने बातचीत की। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत किती मुख्यमंत्री होऊन गेले, उपमुख्यमंत्री होऊन गेले, सगळ्यांना माहिती आहे। त्यात काँग्रेसचे असल्यानंतर किती घोटाळे गेले आणि घोटाळ्यानंतर कसं आतापर्यंत पळवाटीतून त्याला पळावं लागलेलं आहे। आणि गेल्या वेळेचे मुख्यमंत्री आपण माहिती आहे आपल्याला, त्या चव्हाण साहेब त्या आदर्शच्या घोटाळ्यानंतर 3 वर्ष अज्ञातवासात होते। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांची परंपरा असणाऱ्या काँग्रेसचे नवीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे याच्यापुढे निष्प्रभ होतील। गेली अनेक वर्ष सगळ्याच विरोधी पक्षांना पुरून उरलेला एकमेव माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे। कधीही निष्प्रभ होत नसतात। ध्रुव ताऱ्यासारखे जे आढळ आहेत, आमचं ते श्रद्धास्थान आहे आणि फक्त आमच्या शिवसैनिकांचंच नाही तर सगळ्या हिंदुस्थानाचं, जगभरातल्या सगळ्या हिंदूंचं ते श्रद्धास्थान आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। जर बाळासाहेब ठाकरेंवरती वैयक्तिक अशा प्रकारे निष्प्रभ होण्याची टीका होणार असेल तर आम्ही शिवसैनिक ती कधीही खपवून घेणार नाही। शिवसेनेचं अटॅक करण्याचं किंवा शिवसेनेचं याबाबतीत निषेध करण्याचं जे काही एक आमची स्ट्रॅटेजी असते ती अत्यंत वेगळी असते, पण तरी सुद्धा सुसंस्कृतपणा दाखवून आम्ही निवेदनाद्वारे चांगल्या पद्धतीने निषेध व्यक्त केलेला आहे। जर मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली नाही किंवा परत अशा प्रकारचं कुठलं वक्तव्य जर केलं तर मात्र शिवसेना त्यांच्या स्टाईलने रस्त्यावरती उतरून याचा निषेध करेल। 4 काचा फुटल्याशिवाय यांना अक्कल येणार नाही आणि म्हणून बाळासाहेबांवरती कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना आधी 50 वेळा विचार करा, कारण शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबरच आता आमची शिवसैनिकांची नवीन तरुण पिढी तयार होते। 101% काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे आणि ती नाही मागितली तर आमच्या स्टाईलने लवकरच आता रस्त्यावर उतरून निषेध केला जाईल।